वेबरचे आपण जे प्रिन्सिपल होते ते बघितल्यानंतर आज आपल्याला बघायचं आहे मॅनेजमेंट प्रोसेस. मॅनेजमेंट इज द प्रोसेस ऑफ प्लॅनिंग, ऑर्गनायझिंग, लीडिंग अँड कंट्रोलिंग द एफर्ट्स ऑफ ऑर्गनायझेशन, मेंबर्स and of using all other organizational resources to achieve state organizational goals. The functions of management are interdependent and interrelated. The process of management involves 5 distinct functions, namely planning, organizing, staffing, leading and controlling. जे आपण बेसिक लेक्चर बघितलं होतं त्याचा गाभा, त्याचा जो बेस आहे, जसं आपण म्हणतो की मला आज आपल्याला आंब्याचा रस करायचा आहे, तर मॅनेजमेंट म्हणजे काय, तर आंबा आहे आणि आंब्याचा रस म्हणजे हे 5 उदाहरण. म्हणजे सगळ्यात पहिले प्लॅनिंग, ऑर्गनायझिंग, स्टाफिंग, लीडिंग आणि कंट्रोलिंग. बरोबर. हे प्लॅनिंग, ऑर्गनायझिंग, स्टाफिंग, लीडिंग आणि कंट्रोलिंग हे काय म्हणतात ते की रिसोर्सेस टू अचीव स्टेटेड ऑर्गनायझेशन गोल्स. द फंक्शन्स ऑफ मॅनेजमेंट आर इंटरडिपेंडंट. इंटरडिपेंडंट म्हणजे हे एकमेकांशी डिपेंडंट आहे, इंटर रिलेटेड आहे. इंटर रिलेटेड म्हणजे प्लॅनिंगचा संबंध लीडिंगशी आहे, लीडिंगचा संबंध ऑर्गनायझिंगशी आहे, ऑर्गनायझिंगचा संबंध कंट्रोलिंगशी आहे, कंट्रोलिंगचा संबंध लीडिंगशी आहे. म्हणजे ह्या 5 गोष्टी जर असतील तर त्या एकमेकांसोबत इंटर रिलेटेड आहे. जर ह्याच्यामध्ये एक जरी गोष्ट नसेल तर आपल्याला ती करता येणार नाही. एक्झाम्पल, जर मला उद्या इडली किंवा डोसा, इडली डोसा मला खायची इच्छा झाली तर त्यासाठी मला सगळ्यात पहिले प्लॅनिंग, आज पीठ भिजवणं आलं. ऑर्गनायझिंग, त्याच्यासाठी लागणाऱ्या ते स्पॅन आला, नंतर गॅस आला, तेल लागणार, नंतर पुन्हा बटाट्याची भाजी खायची तर बटाटे लागणार, मिरची लागणार, नंतर पुन्हा चटणीसाठी मला शेंगदाणे लागणार, मिक्सर लागणार. दॅट इज कॉल्ड ॲज ऑर्गनायझिंग. आणि स्टाफिंग म्हणजे जे कोणी करणार आहे ते, त्यासाठी माझ्याकडे स्टाफ पाहिजे. कोण करणार आहे तर त्यासाठी स्टाफ पाहिजे. नेक्स्ट आहे लीडिंग. कोणीतरी लीड करता आलं पाहिजे की किती जणांसाठी करायचं आहे, क्वांटिटी कशी लागणार आहे आणि ते किती प्रमाणात करायचं आहे, याच्यासाठी कोणीतरी लीड केलं पाहिजे. आणि कंट्रोलिंग, जो लीड करतोय तोच कंट्रोल केलं पाहिजे असं नाही, तर लीड करणाराही कंट्रोल करू शकतो आणि लीड न करणाराही त्याच्यावरती कंट्रोल ठेवू शकतो. म्हणजे लीडर वेगळा आणि कंट्रोलर वेगळा असू शकतो किंवा लीडर हाच कंट्रोलर असू शकतो. नेक्स्ट पुढचा पॉईंट आपल्याला बघायचा आहे. आता याची सुरुवात झाली आपल्याला प्लॅनिंग पासून. या प्लॅनिंग वरती, प्लॅनिंग मध्ये काय, प्लॅनिंग इज अन इम्पॉर्टंट फंक्शन्स ऑफ मॅनेजमेंट. प्लॅनिंग इज अन ऍक्टिव्हिटी बाय विच managers analyze present condition to determine ways of reaching a desired future state. Planning is both an organizational necessity and a managerial responsibility. Through planning, organizations choose goals based on estimates or forecasts of the future. Concern for future is intensified by the fact of relentless unemitting change. The purpose of planning, in the words of Dalton McCall, is twofold: to determine appropriate goals and to prepare for adaptive and initiative change. काय सांगायचं आहे प्लॅनिंगचं, त्याच्यात प्लॅनिंगचं इंट्रोडक्शन त्यांनी दिलंय. प्लॅनिंग इज अन इम्पॉर्टंट फंक्शन ऑफ मॅनेजमेंट, प्लॅनिंग इज अन ऍक्टिव्हिटी. हे सगळ्यांना पाठ झालं पाहिजे. प्लॅनिंग इज अ इम्पॉर्टंट फंक्शन्स ऑफ मॅनेजमेंट आणि प्लॅनिंग इज अन ऍक्टिव्हिटी. आता तुम्हाला जर समजा हे थेरॉटिकल जर आलं, एक्सप्लेन द 5 प्रिन्सिपल्स, 5 फंक्शन्स, तर तुम्हाला सगळ्यात पहिले सगळ्या फंक्शनमध्ये सांगायचं की बाबा रे हे सगळ्यात इम्पॉर्टंट फंक्शन आहे. म्हणजे प्लॅनिंग हे तेवढंच महत्त्वाचं आहे, डायरेक्टिंग तेवढंच महत्त्वाचं आहे, कंट्रोलिंग तेवढंच महत्त्वाचं आहे, लीडिंग, ऑर्गनायझिंग, स्टाफिंग त्याच्याशी रिलेटेड प्लॅनिंग. त्याचं डेफिनेशन काय, प्लॅनिंग इज अन इंटेलेक्च्युअल प्रोसेस. ही डेफिनेशन सगळ्यांना पाठ पाहिजे. काय, प्लॅनिंग इज अन इंटेलेक्च्युअल प्रोसेस, द कन्सियस डिटर्मिनेशन ऑफ कोर्स ऑफ ॲक्शन, basing of decision on purpose, facts and considered estimates. Harold Coates and Cyril O'Donnell. हे डेफिनेशन कोणी दिली आहे, हे डेफिनेशन हॅरोल्ड कोट्स आणि सिरिल ओडोनेल ह्या दोघांचे नावं हे माहीत असले पाहिजेत, कारण ऑब्जेक्टिव्ह मध्ये विचारतात. सायरिल ओडोनेल आणि दुसऱ्याचं नाव आहे हॅरोल्ड कोट्स. नाव खूप भारी आहे त्यांची आणि नाव लक्षात ठेवायला पण सोपे आहेत. हॅरोल्ड कोट्स, दुसरं आहे सायरिल ओडोनेल. हॅरोल्ड कोट्सचं म्हणणं काय होतं की प्लॅनिंग इज अन इंटेलेक्च्युअल प्रोसेस. इंटेलेक्च्युअल प्रोसेस म्हणजे इंटर रिलेटेड प्रोसेस. इंटेलेक्च्युअल म्हणजे एकमेकाशी संबंधित असलेली प्रोसेस. म्हणजे जर समजा विराट कोहली हा क्रिकेटर आहे, विराट कोहलीला क्रिकेट खेळायला आवडतं, याचा अर्थ असा नाही की विराट कोहलीला फुटबॉल खेळायला आवडत नाही. इंटेलेक्च्युअल म्हणजे एकमेकाशी इंटरडिपेंडंट असणारं, इंटेलेक्च्युअल म्हणजे एकमेकांशी रिलेटेड असणारं.
फुटबॉलचा बॉल घेऊन विराट कोहली क्रिकेट खेळू शकत नाही. विराट कोहली क्रिकेटचा बॉल घेऊन फुटबॉल खेळू शकत नाही. इंटेलेक्च्युअल प्रोसेस म्हणजे त्या गेमसाठी तोच बॉल लागणार आहे, प्लेयर पण तेच लागतात. प्लेयर जरी वेगळे असले तरी तो गेम खेळला जाऊ शकतो. दॅट इज कॉल्ड ॲज इंटेलेक्च्युअल प्रोसेस. म्हणजे प्लॅनिंग इज अन इंटेलेक्च्युअल प्रोसेस द कन्सियस डिटर्मिनेशन ऑफ कोर्स ऑफ ॲक्शन. म्हणजे कोर्स ऑफ ॲक्शन त्याच्यात डिसाईड असले पाहिजे. मला काय करायचं आहे हे जर कोर्स ऑफ ॲक्शनमध्ये तुमचा प्लॅनिंग तयार असेल तर तुम्हाला डिसिजन घेणं म्हणजे बेसिक ऑफ डिसिजन ऑन पर्पजेस. तुम्हाला काय करायचं आहे, तुमचं पर्पज काय, याचं जर समजा डिसिजन तुमचा फिक्स असेल तर तुम्ही प्लॅनिंग व्यवस्थित करू शकता. फॅक्ट्स अँड कन्सिडर्ड एस्टिमेट्स म्हणजे तुमचे एस्टिमेट तयार पाहिजे. तुम्हाला जे काही करायचं आहे त्याचे एस्टिमेट जर तयार असतील तर आणि तरच तुम्ही एखादी गोष्ट प्लॅनिंग करू शकता. त्याच्यानंतर आहे द प्लॅन ऑफ ॲक्शन इज ॲट द वन अँड द सेम टाइम द लाईन ऑफ ॲक्शन टू बी फॉलोड, द स्टेजेस टू गो through and the methods to use. It is a kind of future picture wherein approximate events are outlined with some distinction, with some distinctness, while remote according to the कुणाला टेरी. टेरीचं म्हणणं काय, टेरी लय मोठा. प्लॅनिंग इज द फाउंडेशन ऑफ मोस्ट सक्सेसफुल ॲक्शन्स ऑफ ऑल एंटरप्राइजेस. ह्या दोन डेफिनेशन सगळ्यांनी पाठ करायचे. टेरीचं म्हणणं काय, टेरी किती सोपं आहे. टेरी नाव जॉर्ज टेरी. काय म्हणणं आहे, प्लॅनिंग इज द फाउंडेशन. काय करताय तुम्ही, CMA फाउंडेशन. प्लॅनिंग इज द काय, CMA कट करा. प्लॅनिंग इज द फाउंडेशन ऑफ मोस्ट कशाचं, द सक्सेसफुल ॲक्शन्स ऑफ ऑल एंटरप्राइजेस. CMA फाउंडेशन ॲडमिशन घेतल्यापासून ज्या दिवशीपासून आपलं लेक्चर चालू त्या दिवशीपासून पहिल्या दिवशीपासून तुम्हाला वाटतं ना की फाउंडेशनमध्ये तुम्ही पास होणार आहे, तसंच त्याला वाटायचं काय, ऑफ मोस्ट सक्सेसफुल ॲक्शन्स ऑफ ऑल एंटरप्राइजेस. म्हणजे बाकीचे पोरं काय करतात, फक्त 12वी करतात, मी CMA फाउंडेशन करतो. म्हणजे प्लॅनिंग इज द फाउंडेशन ऑफ मोस्ट सक्सेसफुल ॲक्शन्स ऑफ ऑल एंटरप्राइजेस. ज्या ठिकाणी एखादा बिझनेस आहे, एखाद्या एंटरप्राइजेसला जर समजा प्रॉपर बिझनेसमध्ये काही टार्गेट अचीव करायचं असेल तर त्याच्यात सगळ्यात पहिले महत्त्वाचं काय असलं पाहिजे, प्लॅनिंग. प्लॅनिंग जर असेल तर आणि तरच तो माणूस किंवा ते ऑर्गनायझेशन सक्सेसफुल राहू शकतं. ह्या दोन डेफिनेशन पाठ करायचे. हा वरचा कॉलम जो आहे पहिला तो सगळ्यांना पाठ पाहिजे आणि ह्या दोन डेफिनेशन पाठ पाहिजेत. नावं लक्षात ठेवा, हेरोल्ड कोन्स आणि सायरिन ओडोनिल. आणि नंतर सगळ्यांचा आवडता जॉर्ज टेरी. टेरीचं म्हणणं काय, प्लॅनिंग इज द फाउंडेशन कशाचं, ऑफ ऑल सक्सेसफुल ॲक्शन्स ऑफ एंटरप्राइजेस. नेक्स्ट आहे खाली या कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ प्लॅनिंग. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ प्लॅनिंग म्हणजे मोबाईलचे जसे फीचर्स असतात तसं प्लॅनिंगचे काही फीचर्स आहेत. प्लॅनिंगचे फीचर्स काय काय आहेत तर ते आपल्याला बघायचं आहे. पहिलं फीचर आहे प्लॅनिंग इज अ प्रायमरी फंक्शन्स ऑफ मॅनेजमेंट. प्लॅनिंग काय आहे तर प्रायमरी फंक्शन्स ऑफ मॅनेजमेंट. प्रायमरी म्हणजे पहिलं, प्रायमरी म्हणजे बेसिक, प्रायमरी म्हणजे नीडिंग, प्रायमरी म्हणजे इम्पॉर्टंट. हे कशाचं फंक्शन आहे तर प्रायमरी फंक्शन्स ऑफ मॅनेजमेंट. सेकंड आहे प्लॅनिंग इज अ गोल ओरिएंटेड. प्लॅनिंग इज अ गोल ओरिएंटेड. नेहमी एखाद्या बिझनेसमॅनला काय पाहिजे असतं तर प्रॉफिट पाहिजे असतं. एखादं ऑर्गनायझेशन रन होतं तर ते कशासाठी रन होतं, प्रॉफिटसाठी. प्रॉफिट ओरिएंटेड कशावर नसणार आहे, जर समजा तो गोल ओरिएंटेड असेल तर. एखाद्या माणसाला, एखाद्या बिझनेसमॅनला असं कोणी असेल का नाही लॉस झालाच पाहिजे असं कोणी असणार आहे का नाही. प्लॅनिंग का करतो आपण, प्रॉफिट मोटिव्ह असलं पाहिजे म्हणजेच गोल ओरिएंटेड असलं पाहिजे. थर्ड पॉईंट आहे प्लॅनिंग इज अन इंटेलेक्च्युअल प्रोसेस. पुन्हा तेच, इन द वर्ड्स ऑफ थियो हेमन, प्लॅनिंग रिक्वायर्स अ मेंटल predisposition to think before acting, to act in the light of facts rather than of guesses, and generally speaking to do things in orderly way. याचं एक्झाम्पल आपल्याला असं लक्षात घेता येईल की जर समजा आपली एक बॅच आहे CMA फाउंडेशनची आणि CMA फाउंडेशनच्या सगळ्या स्टुडंट्सपैकी 1-2 स्टुडंटचं असं म्हणणं आहे की पिक्चरला जायचं. मग मूवीला जर जायचा प्लॅन असेल तर आपण काय करतो की आपल्या जवळचे जे मित्र आहेत, मैत्रिणी आहेत, आपण त्यांना पहिले विचारतो. एक्झाम्पल, जर ओंकारला पिक्चरला जायचं असेल तर ओंकार सगळ्यात पहिले कौस्तुभला विचारणार, प्रथमेशला विचारणार, समर्थला विचारणार. मग पिक्चरचा प्लॅन करता करता जर बाकीचे स्टुडंट्स ॲड झाले तर ठीक, नाहीतर ते चौघं जे आहेत ते चौघं मूवीला निघून जातात. म्हणजे काय, प्लॅनिंग इज अन इंटेलेक्च्युअल प्रोसेस. हे एकमेकांशी डिसाईड करून ते डिसिजन घेतात आणि मूव्ह होतात. नेक्स्ट आहे प्लॅनिंग इज अन इंटेलेक्च्युअल. पहिलं प्लॅनिंग इज अन प्रायमरी फंक्शन्स ऑफ मॅनेजमेंट. सेकंड आहे गोल ओरिएंटेड. तिसरं आहे इंटेलेक्च्युअल प्रोसेस. पहिलं आहे फंक्शन्स ऑफ मॅनेजमेंट, दुसरा आहे गोल ओरिएंटेड आणि तिसरा आहे इंटेलेक्च्युअल प्रोसेस. चौथा